आज आपण प्लॉटिंगकडे आलो. आज संडे, यांचं ग्राउंड सुट्टी असती. आता आपण ग्राउंडवर कोणीच नाही, तर आपण आलो. आता काय करू, इथंच आपण वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग करू आणि लगेच रनिंगला चालू करू. कारण की रनिंग तिकडचं असं एवढी होत नाही. इथं ग्राउंड आहे म्हणून इथं रनिंग होती आपली, तर इथं रनिंग करू आपण. पहिली गोष्ट, पहिले लाईट ऑन करणं लागेल आपल्याला. तर संडे आहे असं पण मग एवढं पण रनिंगची गरज नाही. आपलं तिथं झालं, आता तिथं ॲडजस्ट झालो आपण. आता तरी ट्रॅक आहे, ट्रॅक असलं तर टेन्शन नसतं. तर चला पहिले लाईट ऑन करून घेऊ. आता पहिले ट्रॅकवर कोणीच नाही आला. लाईट ओपन झाली. आता आपण इथंच वॉर्मअप करू. चला तिकडं आपण बॅग बिग ठेवू आणि वॉर्मअप चालू करू आपण. कारण तिकडं जा इकडे या हे परवडत नाही. आणि मारलं रनिंग करून सॉफ्ट करून म्हणजे माती पूर्ण उडून गेली याच्यावरती, कडक झाला. पहिली माती होती तरी याला हे करणं लागलं भुसभुशीत. कारण पोळ 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 उघडं पडलंय सगळं. चला काय प्रॉब्लेम नाही. तरी चला ग्राउंडकडे आलो आहोत आपण. आता काय करू, थोडासा वॉर्मअप करू स्टँडिंग आणि त्याच्यानंतर मग जॉगिंग चालू करू आपण लगेच. आज संडे एकदम लाईट आहे. उद्या लॉंग मारायचं आपल्याला तिकडं आणि टाइम काढायचा आहे. चला चला आपण स्ट्रेचिंग केली आणि रोल केला. रोल करायचं कधी पण रोल केला ना तर आपली पायाची मसल नाही का ती पूर्ण ॲक्टिव्ह होऊन जाते बारीक बारीक. तर मग काय होतं ते जेणेकरून मग आपल्याला काही हे होत नाही, मसल पेन किंवा काही होत नाही. पूर्ण मसल ॲक्टिव्ह होऊन गेली आहे आपली. चला आता काय करू, आपण स्ट्राईड मारू किंवा राऊंड मारू. दोन्हीपैकी जमतं, काही पण जमतं आपल्याला. स्ट्राईड मारलं तरी जमतं आणि राऊंड मारलं तरी जमतं. दोन्ही पाय ॲक्टिव्ह होऊन जाते, पायची मसल आणि बॉडी. तर चला तर आपण स्ट्राईड मारायचं का बघू.
तर आपण 3 स्ट्राइड मारल्या. आता काय करू, जॉगिंग चालू करू. आता वॉच पण विसरली आपण, नाही तर आपण रेप्युटेशन मारले असते चांगले. तर आपण एकदम मीडियम मध्ये राऊंड मारले, स्लो पण नाही जास्त फास्ट पण नाही, 8-10 राऊंड मारले आपण. तर आता काय करू, रेस्ट करू. मग आता रेपिटेशन मारायचे आपल्याला 200-200चे, एकदम कूल डाऊन मध्ये मारायचे, कारण की उद्या लॉंग आहे आपलं. त्यासाठी एकदम रिलॅक्स बॉडी करू. बघू मग एक रेपिटेशन मारू, नाही तर वॉकिंग करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू उद्यासाठी. कारण उद्याचा आपल्याला टाइम काढायचा तिथलचा धरणाची भीतीवरचा आपला. माग सगळ्यात बेस्ट टाइम होता 3 मिनिट होता, 3 मिनिट 21 सेकंद काहीतरी, जाऊन वापस यायचा विहिरीपर्यंत. तर बघू आता लय दिवस झाले त्याला, आता टाइम राहतो का नाही राहतो, कसा राहतो. तर आता ब्रेक करू आपण त्याचा टाइम तिथलचा. तर चला आता काय करू, आपण रेपिटेशन मारू 400चे, एकदम स्लो मध्ये मारायचे, म्हणजे जास्त स्पीड नाही लावायची, काही नाही, एकदम नॉर्मल मध्ये. कारण की उद्या लॉंग करायचंय, जास्त जर स्ट्राइड मारला तर आपल्याला लेग जाम होऊ शकते. त्याच्यामुळे काय करू, एकदम फक्त काय करायचं, ताकद नाही, फक्त थोडंसं स्टेपिंग टाकायचं फक्त, बाद दुसरं काहीच करायचं नाही. तर चला रेपिटेशन मारू आपण.
तर आपण 3 रेपिटेशन मारले 200 मीटरचे. तर ताकद लावली नाही, फक्त स्ट्राईक टाकायच्या. ह्याने काय होतं, रनिंगमध्ये लॉंग स्टेप राहते आपली आणि भीती निघून जाते. किती टाईममध्ये किती सेकंदमध्ये किती कव्हर होईल 400 मीटर 200 मीटर आपला. त्याच्यामुळं हे करा, म्हणजे जसं ग्राउंड असतं ना तुमचं, पुढं ग्राउंड आहे, त्या हिशोबाने काय करायचं, 200चं ग्राउंड असलं नाही 400चं ग्राउंड असलं, त्या हिशोबाने रेपिटेशन मारायची. ह्याने काय होतं, प्रॅक्टिस होऊन जाते आपल्याला. भरतीत गेल्यावर मग काय भीती वाटत नाही आपलं. प्रत्येक राऊंड मग आपलं कोणी किती पुढे गेलं ना तरी काही टेन्शन नसतं. आपले काउंटिंग बरोबर माहीत असतं. आपण एवढ्या ह्याच्यात 1 राऊंड मारतो, दुसऱ्या ह्याच्यात एवढा राऊंड मारतो, बस. फक्त आपल्या राऊंड सगळं कॉम्पिटिशन करायचं. हां, थोडंसं गर्दी असती आता. शेवटी कसं आहे, प्रॅक्टिस करण्यात आणि भरतीत किंवा पेपर देण्यात थोडाफार ॲडजस्ट करणंच लागणार आहे. तिथं मेन गोष्ट असतीच. पोरांना कसं आपण सांगतो असं पळा, पोरं म्हणजे तिथं लई गर्दी असते. आणि टेक्निक तर त्यासाठीच असते ना, ज्यासाठी तुम्हाला गर्दीतून तुम्ही बाहेर निघशान किंवा एक्स्ट्रा प्रॅक्टिस काहीतरी करशाल, ह्यासाठी टेक्निक असते. नाही तर गर्दी तर प्रत्येक पेपरमध्ये हार्ड क्वेश्चन त्याच्यावरच विचारते ना. त्याच्यामुळे म्हणलो टेक्निकनी प्रॅक्टिस करा. टेक्निकनी सगळं काही होतं. आणि जर तुम्ही नुसतं जोर लावला नाही, ताकद लावली ना, गडबडमध्ये चुकी होऊन जाते. त्याच्यामुळे घाई करायची नाही. आपली जी टेक्निक आहे तीच टेक्निक फॉलो करायची. दुसऱ्याला बघून टेक्निक वापरायची नाही. दुसऱ्याला बघून टेक्निक वापरली तर आपलं सगळं फिनिश होऊन जातं. त्याच्यामुळे ही गोष्ट कंपल्सरी लक्षात ठेवा. तर चला, आता आपण केलं, रेपिटेशन मारले. आता बॉडी कूल डाऊन करू आपण, कारण उद्या लॉंग आहे, जास्त काय हार्ड वर्कआउट करता येत नाही आपल्याला. एकदम लाईटली वर्कआउट केला आपण. तर चला, एक असा वॉकिंगचा राऊंड मारू आपण. तर चला, तेच म्हणलं ना, मग 5,000 रुपये तरी पेट्रोल सोडून द्यायला लागेल आपल्याला, आणि मग पेमेंट दुसरा वेगळा.